पौराणिक नाटक देवंत नरांत देवंत नरांत देवंत नरांत नारायण नारायण
या त्रैलोक्यावर अधिराजा गाजवण्यापूर्वी प्रथम स्वारी करूया त्या देवेंद्रावर और त्याच्या वैभवशाली अमरावतीवर. भ्राताश्री, उत्तम योजना, उत्तम. हे देवेंद्र, सावध सावध हो देवेंद्र. आम्ही तुझी ती अमरावती काबीज करायला. सावध देवेंद्र, सांभाळ तुझी अमरावती. शिवशंकराच्या वराची प्रतिक्रिया प्रथम स्वारी करूया ही त्या देवेंद्रावर. ही काय गंधर्व, सर्प आणि इंद्र म्हणजे आपल्यामध्ये मृत्यू नाही. नारायण नारायण. काय म्हणजे या साक्षात इंद्रापासून त्यांना मरण नाही. हे कसे शक्य आहे नारदा? ठीक आहे, येऊ द्या त्यांना. तुम्ही निश्चिंत राहा. नारायण नारायण. हे देवराज, मी आपणास सूचक म्हणून सांगितले. सांभाळे आपली अमरावती. येतो मी. नारायण नारायण. ठीक आहे, या तुम्ही. हे भगवंता दीन दयाळ, हे भगवंता दीन दयाळ,
त्यामुळे आल्या पावडी निघून जा आणि तुमचाही मृत्यू निश्चित. भगवान शंकराच्या वराने अमरत्व प्राप्त आहे. अरे तू काय पण तुझ्यासारखी कोणतीही शक्ती आम्हाला पराभूत करू शकत नाही. अरे देवेंद्र, मृत्यूची चिंता तू काय विचार
माझे पुढे टाकलेले पाऊल कधीच मागे घेणार नाही. देवांचा राजा इंद्र म्हणतात मला. त्यामुळे तुम्ही आल्या पावलं निघून जा. अरे देवेंद्र, अरे तू आम्हाला पाठवणार, तुझा काय पराक्रम, काय पराक्रम केला. अरे जा 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 अमरावती तू बेटा राजा कोटी देवांचा राजा इंद्र अजून तुम्ही त्याचा पराक्रम पाहिला नाही म्हणून असे अभद्र बोलत आहात. अरे रंग मेनका हुंदोशी आदि अप्सरांच्या लाज डोळ्यामध्ये पाणी होणारा तू देव, हा देवाचा राजा इंद्र. अरे कित्येक वर्ष तुम्ही देव लोकांनी लोकांवरती केलेला अन्यायाचा प्रतिशोध देणारा देवांचा गाव देवेंद्र, गावाचं देवेंद्र. अरे देवेंद्र, ज्या रणांगणात तू तुझ्या पराक्रमाची चर्चा करतोय, त्या पुरांगणात आम्ही त्याला आमच्या विजयाचं ज्ञान देऊ. तुम्हाला तुमच्या शक्तीचा गर्व झाला आहे, परंतु हा देवेंद्र याच रणांगणात तुमचा गर्व ठीक आहे देवेंद्र, पाहू दे तुझा पराक्रम. स्वीकार युद्धाचा आवाज. अरे हा 33 कोटी देवांचा राजा इंद्र तुम्हाला युद्धाचं आव्हान करतो. आता निघून त्या या रणांगणात आणि पाहा या देवेंद्राचा पराक्रम. देवेंद्र, ठीक आहे. आज तुमचा मृत्यू निश्चय. तुझ्या वर्षामध्ये किती सामर्थ्य आहे तुझा पराक्रम. ठीक आहे.
आता या 33 कोटी देवांची अमरावती आपली झाली. त्या अमरावतीच्या सार्वभौम्य सम्राट दादाश्री, आपण उचित कथन करत आहात. हे अमरावतीचं वैभव आता आपल्या अधिकारात आहे. आपल्याला कशाचीही कमतरता नाही. परंतु दादाश्री, या त्रैलोक्यावर संपूर्ण अधिराज्य गाजवण्यासाठी पुढील स्वारी करूया. तिच्या वैकुंठ स्वामी विष्णू आणि ब्रह्मपुरीचा ब्रह्म यांच्यावर उत्तम, अतिउत्तम योजना प्रातःश्री. चला या त्रैलोक्यातील देवांना सळो की पळो करून सोडूया. देवतांनो, सावध व्हा, सावध व्हा. हे दैत्य लोक तुमच्यावरती आक्रमण करायला येत आहे. सावधान, देव लोक हो, सावधान.
श्रीहरी. प्रणाम पिताश्री. कल्याण, काय वार्ता घेऊन आलायस नारदा? नारायण नारायण. रोज येते तुझे दोन्ही पुत्र देवांतर नरांतर यांनी भगवान शंकराची आराधना करून वर प्राप्त करून घेतला आहे आणि ते आता आपल्या दोघांवर चाळ सोडत आहेत. नारायण नारायण. काय म्हणालास नारदा? हे दोन दैत्य, त्यांना या दैवी शक्तीचा देवरस बाजावत लागेल. नारायण नारायण. त्यांनी त्या दोघांनी देवराज इंद्राला सुद्धा पराभूत केला आहे आणि 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 ते आता आपल्या नगरीवर स्वारी करायला येत आहे. नारायण नारायण. तू मुळी चिंता करू नको. सृष्टी निर्मातीच्या वेळेला जो जीव जन्माला आला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे आणि त्या दोघांचा मृत्यू आता जवळ आला आहे. तू उचित कथन करत आला ब्रह्मदेवा. नारायण नारायण. हे श्रीहरी, देवांवरल्या संकटाचं निवारण आपणास करायचं आहे. मी आपणास तुझ्यात म्हणून सांगितले. सांभाळी आपली नगरी येतो मी. नारायण नारायण. धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी. धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी. छंद लागला हा देवा तुझ्या मागणी. छंद लागला हा देवा तुझ्या माझ्या मनी. धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी. धन्य झाले जीवन माझे तुझी या चरणी. छंद लागला हा देवा तुझ्या माझ्या अरे दैत्यालो, तुम्हाला तुमच्या वराचा गर्व झालाय म्हणून तुम्ही असं अबद्ध बोलता. अरे सृष्टीचं पालन करता विष्णू काय? अरे समुद्र मंथनाच्या वेळेला देवानं अमृत आणि दैत्यानं अमृतापासून वंचित ठेवणारा तू देव विष्णू देवा. अन्यायाचा प्रतिशोध घेणारे हा देवांचा न्यायीचा. विष्णू देवा सावध हो, सावध हो विष्णू देवा, सावध हो. अरे दैत्यालो, तुम्हाला शक्तीचा आणि मायेचा अजून अनुभव नाही. तेव्हा तुम्हाला दोघांचा मृत्यू हा निश्चित आहे. तेव्हा तुम्ही दोघांनी देवाला शरण या. शरण गेलं आमच्या स्वर्गाला शोभत नाही. शरण यांचं ते दोने अजूनही विचार करा. एक वेळ शरण या, नाहीतर स्वीकारा. अरे दैत्यालो, तुम्हाला या रणरांगणाला काय फरक
नावाचं ऐकून वाचे विष्णू नाही मी. विष्णुदेवा ठीक आहे. पाहतो तुझ्या हृदयामध्ये किती सामर्थ्य दडलंय. मग वेळ कशाला? पाहूया कोण पराजित होतं आणि कोण जीत हासिल करतो ते. परंतु साऱ्या देवाला सळंगे पळून सोडल्यानंतर आपल्याला थोडी विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे आपण थोडी विश्रांती घेऊया. ठीक आहे धर्ताजी, असं म्हणताय तरी चालेल. ठीक आहे, विश्रांती घेऊन पुन्हा एकदा त्या शिवशंकराचा कैलास करू. चला
वाचवा आम्हाला वाचवा. देवेंद्र, तुम्ही दिली देव या कैलास पर्वतावर होय कैलासपती. आपण दिलेल्या वरामुळे उन्मत्त झाले ते दोन्ही दैत्य नरांतक आणि देवांतक त्यांनी पृथ्वीवर आणि त्रैलोक्यावर हाहाकार माजवला आहे. काय मी दिलेल्या वरामुळे ते दोन दैत्य भासलेत. त्यांचा मी एका क्षणात भस्म करून टाकेन. शांत व्हा महादेवा. हा नवरा, आपण त्या दैत्यांना अमृताचा वर दिला आहात, त्यावर काहीतरी उपाय काढावा. त्यावर उपाय म्हणजे एकच. पार्वती पुत्र गणेश याची आपण आराधना करूया. चला आपण गणेशाची आराधना करूया. गणपतये नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्. ओम गणपतये नमः. प्रणाम देवहो. देवहो, माझी का बरं आराधना करत आहात आपण? बाळ गणेशा, मी दिलेल्या वरामुळे उन्मत्त झालेले ते दोन दैत्य नरांतक आणि देवांतक यांनी पृथ्वीवर हाहाकार माजवला. त्यांचा तुला सर्वनाश करायचा आहे. होय गणेशा, पृथ्वीवर आणि प्रलयावर आलेल्या संकटाचा निवारण तुलाच करायचं आहे. ठीक आहे देवहो. कश्यपाच्या व आदितीच्या पोटी जन्म घेऊन मोहत्कट या नावाने त्यांचा मी सर्वनाश करेन. तुम्ही निश्चिंत राहा.
असा काय दिसलास? मी पार्वती पुत्र गणेश आहे आणि इथे तुमचा काळ म्हणून आलो आहे. आमचा काढून आला आहे. अरे बालक, भगवान शंकराच्या वराने आम्हाला अमरत्व प्राप्त आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. अरे शिवड्या, तूच काय तुझ्यासाठी कोणती शक्ती आम्हाला पराभूत करू शकत? त्यामुळे आल्या पावली आघाडी जा. एक वेळ माफ करतो आम्ही तुला. अरे दैत्यानो, तुम्हाला तुमच्या दैवी शक्तीचा गर्व झाला आहे. माझा जन्म दैवी शक्ती आणि मायेपासून झाला आहे आणि इथे मी तुमचा काळ म्हणून आलो आहे. माझी कोणतीच माया आमच्यावर चालणार नाही. ठीक आहे तर आयुक्त असतात. प्रताश्री, भगवान शंकराच्या वराची प्रचिती तर या बालकाला द्यावी लागेल. होय गाताश्री. अरे बालक, ठीक आहे, स्वीकार गदावर. दाखव तुझा पराक्रम. सावधान. सावधान. आज तुझी शिक्षा तुला भोगावीच लागेल.